औरंगाबादकर जेएसबी टेम्पल ट्रस्टचा सीओ प्रोजेक्ट म्हणून मला भूमिका देण्यात आली आहे. 2012-13 ही जी संकल्पना आहे बाणगंगा महाआरतीची ती मी ट्रस्ट समोर मांडली होती. त्याप्रमाणे आमचे ट्रस्टी आहेत उदय त्यांनी सगळ्यांनी जी संकल्पना आहे ती ऍक्सेप्ट केली आणि 2012-13 पासून आज 10 वर्ष झाली आहेत. कोविडची 2 वर्ष सोडून मोठ्या प्रमाणात आपण ही बाणगंगा महाआरती जीएसबी टेम्पल ट्रस्ट तर्फे ऑर्गनाइज करतो. बाणगंगा हे तीर्थक्षेत्र आहे. जीएसबी टेम्पल ट्रस्टच्या खाजगी मालकीचं आहे. मुंबईतलं सगळ्यात पुरातन स्थान आहे. भगवान श्रीरामांनी इथे बाण मारून गंगा उत्पन्न केली म्हणून बाणगंगा, आणि संस्कृतमध्ये वाळूला वालुका म्हणतात. तर वालुकेचं शिवलिंग बनवलं म्हणून वाळुकेश्वर महादेव म्हणून हे वाळुकेश्वर महादेवाचं मंदिर प्रसिद्ध आहे. समस्त मुंबईकरांसाठी आज ही बाणगंगा हे एक प्रतिष्ठेचं धार्मिक आणि अतिशय भावपूर्ण असं श्रद्धास्थान निर्माण झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीएसबी टेम्पल ट्रस्टला बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडॉर हा डिक्लेअर करायचा आहे. त्याच्यासाठी समस्त मुंबईकरांनी सहभागी व्हावं आणि हा संदेश पंतप्रधानांपर्यंत पोहोचावा अशी आमच्या ट्रस्टची आणि आयोजकांची म्हणून इच्छा आहे. आणि बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडॉर हा प्रमोट व्हावा एवढंच या मागचं उद्देश आहे. नुसतं आरती करून काही होणार नाही. आपल्याला रिस्टोरेशन करायचं आहे. ही जी काही जुनी वास्तू आहे त्या वास्तूचं जतन करायचं आहे. 11व्या शतकामध्ये शिलाहार राजांनी हे मंदिर पुन्हा बांधलं होतं. हे मंदिर बघून अंबरनाथ महादेव मंदिराची स्थापना केली गेली होती. त्याच्यामुळे अंबरनाथ महादेव मंदिर हे इतकं अप्रतिम आहे. तर आपलं वाळकेश्वर महादेव मंदिर हे पुन्हा तसं पुनर्स्थापित व्हावं अशी आमची इच्छा आहे. कारण 17व्या शतकात पोर्तुगीजांनी ते उद्ध्वस्त केलं होतं. तर कॉरिडॉरचा हा एक भाग असेल. त्यानंतर रामकुंड म्हणून एक परिसराचे अवशेष आपल्याला सापडले आहेत की जिथे दशरथाचं भगवान श्रीरामांनी अस्थि विसर्जन केल्याचं आख्यायिका आहे. आणि हा रामकुंड समुद्राकडे जिथे बाणगंगा जाते त्या ठिकाणी हा रामकुंडाचा परिसर आहे. अस्थि विसर्जन हे आम्हाला बाणगंगेतनं थांबवायचं आहे आणि खरं रामकुंड आम्हाला तिथे पुन्हा प्रस्थापित करायचं आहे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला सुद्धा इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. कारण तिथे आज आपलं दुर्दैव असं आहे की तिथे आज झोपड्या झाल्यात आणि तिथे कचरा कुंडी आहे. तर सर्व मीडियानी सुद्धा आम्हाला या बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडॉरसाठी सहकार्य. इथे येणारे जे रस्ते आहेत ते अतिशय निमुळते आणि जेव्हा एखादं मॉन्युमेंट ग्रेड 1 मॉन्युमेंट म्हणून जर पुरातत्व खात्याने डिक्लेअर केलेलं आहे आणि स्टेटचं हे ग्रेड 1 मॉन्युमेंट आहे तर याच्याकडे येणाऱ्या रस्त्यांचा विचार केला गेला पाहिजे. इथल्या पार्किंगचा विचार केला पाहिजे. आणि आमचं म्हणणं असं आहे की वाळकेश्वर महादेव मंदिर आणि समुद्राकडे मध्ये भरपूर झोपड्या आहेत, हजारो झोपड्या आहेत. या सगळ्या जेव्हा जातील तेव्हा आपण कॉरिडॉर करू शकतो. जसं मुर्डेश्वर स्थान आहे तर कॉरिडॉर ही संकल्पना त्याच्यासाठी आहे की ज्याच्यामध्ये रस्त्यांपासून पार्किंग पर्यंत सगळ्याचा विचार होईल आणि सर्व भाविक इथे भाविक म्हणून यावेत. हे तीर्थक्षेत्र आहे. गव्हर्नमेंटनी टुरिझम स्पॉट बी म्हणून डिक्लेअर केलाय. ट्रस्टचा त्याला पूर्ण विरोध आहे. कारण हे काही टुरिस्ट स्पॉट नाहीये, हे तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र म्हणून विकास झाला पाहिजे. बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडॉर ही जी संकल्पना आहे ही मी ट्रस्ट तर्फे गेल्या 4 वर्षापासून मांडण्याचा प्रयत्न करतोय. ती ज्या वेळेस आपल्या दिल्लीपर्यंत पोहोचेल त्यावेळेस इथे काहीतरी होईल. बागेश्वर महाराज जे आहेत त्यांनी सुद्धा इथे येण्याचं कळवलेलं आहे. कारण भगवान श्रीरामांचं स्थान आहे. कदाचित बागेश्वर महाराज जेव्हा इथे येतील पुढच्या वेळेस त्यावेळेस लोक जागी होतील. ट्रस्ट तर्फे आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. पण पुरातत्व विभाग आहे. काही गोष्टींचे साठी धोरणांची आवश्यकता आहे. आपण ज्याला पॉलिसीज म्हणतो ती धोरणांसाठी आम्ही बऱ्याच गोष्टी द्यायला तयार आहोत. ट्रस्टचे 2 प्लॉट्स आहेत.
वाळकेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला आम्ही ते हँडओव्हर करायला तयार आहोत गव्हर्नमेंटला. वाळकेश्वरचा कॉरिडॉर हा व्हायलाच पाहिजे. जर वाराणसीचा कॉरिडॉर होऊ शकतो, सगळे ऍक्विजिशन होऊ शकतात, तर हा सगळा परिसर का नाही होऊ शकत? इथे पण भगवान राम येऊन गेलेत. तर ही आमची मनीषा आहे आणि त्यासाठी नुसतं जीएसबी म्हणून नाही, सगळ्या मुंबईकरांनी एकत्र यावं आणि सीएसआर फंड रेस करणं. मुंबईमध्ये सगळे उद्योजक आहेत, सगळे मागे उभे राहतील, पण हे धोरण करण्यासाठी सरकारने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. सरकारचं सहकार्य पण अपेक्षित आहे. तर आमची इच्छा की कॉरिडॉरचा जो प्रकल्प आहे तो धरून ठेवावा सगळ्यांना. जीएसबी टेम्पल ट्रस्टच्या वतीने आणि आम्ही काही सहयोगी संस्थेच्या वतीने, जसे की आमची ऊर्जा फाउंडेशन आहे, त्याच्यानंतर यावर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेने देखील त्यात सहभाग घेतला आणि अशा अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. गेली अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी सगळेजण मिळून अतिशय भक्तिभावाने आनंदाने त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी महागंगा आरती या ठिकाणी साजरी करतो. आणि आपण पाहिलं असेल की दरवर्षी गर्दी प्रचंड वाढत चाललेली आहे. आज या ठिकाणी आम्हाला 15,000चा अंदाज होता, जवळपास 22,000पेक्षा जास्त गर्दी आज या ठिकाणी पाहायला मिळून आलेली आहे. त्यामुळे आमचा जो मानस आहे, ही गंगा आरती सुरू करण्याचा जो मानस आहे तो याच्यासाठी आहे की आपण सगळेजण वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री आपण जातो, जसं वाराणसीला जातो, त्याच्यानंतर आपण ऋषिकेशला जातो, हरिद्वारला जातो. त्या ठिकाणी देखील दररोज किंवा काही ठराविक तिथीच्या वेळेला गंगा आरती होते. आज रामायण काळातील असलेलं एक तीर्थक्षेत्र बऱ्याच लोकांना, मुंबईत राहणाऱ्या लोकांना देखील माहिती नाही की एक क्षेत्र रामायण काळातलं आहे आणि त्यावेळेला ते बाणगंगा निर्माण झालेली आहे. त्याचं पूजन आणि आजची ही आरती त्याचं एक विशेष महत्व आहे. आणि त्याचमुळे एवढं प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र जे आहे याच्यासाठी बाणगंगा कॉरिडॉर निर्माण झालं पाहिजे अशी मागणी गेली अनेक वर्ष आम्ही करतोय. आणि लवकरच जीएसबी टेम्पल ट्रस्टचे जे सर्व सदस्य आहेत, ट्रस्टी आहेत, त्याचबरोबर आमची ऊर्जा फाउंडेशन असेल, याच्या अगोदर मागच्या वेळेला जे उज्जैन जगद्गुरू आले होते त्यांनी देखील हमी दिलेली आहे की तुम्ही सगळेजण त्याचा आराखडा तयार करा आणि आपण सगळेजण पंतप्रधान मोदीजींच्या भेटीला जाऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल की आगामी कालामध्ये जसं वाराणसी कॉरिडॉर झालं, त्याच्यानंतर आपलं महाकाल झालं, त्याच प्रकारे बाणगंगा सुद्धा कॉरिडॉर आपल्याला आगामी कालावधीमध्ये पाहायला मिळेल. जीएसबी टेम्पल ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत, सचिव आहेत आणि इतर सर्व सदस्य आणि विशेष करून सीईओ ऋत्विक औरंगाबादकर या सगळ्यांच्या संकल्पनेतून की यांनी सुरुवात केली आणि पुढाकार घेतला की ज्या वेळेला आपल्याला हे करायचं आहे, अनेक अडचणी आल्या त्यांना देखील हे करण्यामध्ये, ते परवानगी असतील, स्थानिक लोकांची होणारी गैरसोय असेल, या ठिकाणी झालेलं अतिक्रमण असेल, या अनेक गोष्टीमधून या गोष्टीचं श्रेय मात्र निश्चितपणे जीएसबी टेम्पल ट्रस्टचे जे अध्यक्ष, सचिव आणि बाकी सगळे जे सदस्य आहेत त्यांना निश्चितपणे द्यावं लागेल. आज हा सगळा आपण वैभव सोहळा पाहतोय, एवढी सगळी मांदिळे या ठिकाणी पाहतोय, त्याचं संपूर्ण श्रेय केवळ जीएसबी टेम्पल ट्रस्टला आहे. चरण कृत वाक्ता यजं कर्म जम्मा श्रवण नयन जम्मा मानसं वापराधं विहितं विहितं सर्वमेतत् क्षमस्वं. जय जय करुणाब्जे श्री महादेव शंभो. हर हर करुणाब्जे श्री महादेव शंभो. शिव शिव करुणाब्जे श्री महादेव शंभो. नमः पार्वती पतये. हर 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 महादेव.